कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यामधील डॉक्टरांचं आज काम बंद आंदोलन. फक्त रुग्णालयामधील आपत्कालीन सेवा सुरू राहणार. नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव. भद्रकाली परिसरात मोर्चावेळी दुकानं बंद करण्यावरून बाचाबाची. नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्त. नाशिकमधील राड्यानंतर आज तातडीची बैठक. पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी 1:30 वाजता बैठक होणार. महंत रामगिरींचे मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद. रामगिरी महाराजांना अटक करण्याची मुस्लिम समुदायाची मागणी. गुन्हा दाखल झालेल्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदेंची हजेरी. महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. काही लोकांकडून स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी खोटं बोलून हिणवण्याचा प्रयत्न. कारवाई झाली पाहिजे. महंत रामगिरींच्या वक्तव्यानंतर बच्चू कडूंची टीका. आम्ही संत परंपरेमध्ये हिंदू. नवीन संत हे संत नव्हे तर महाराष्ट्राला लागलेले जंत. शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेचे दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. कोण माईचा लाल असं बोलत असेल तर जीभ हासडून काढेल. अजितदादांची तंबी. पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये शुभारंभ सोहळा. अंजली दमानी आणि सूरज चव्हाणांमध्ये ट्विटर वॉर. पासपोर्ट आणि ITR घेऊन येते. कुठे येऊ कळवा. अंजली दमानी यांचं ट्विट. तर तुमच्या पत्रकार परिषदेनंतर कारनामे समोर आणणार. सूरज चव्हाण यांचा इशारा. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता. पाऊस आणि सडांमुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणीवर. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती. नितीन गडकरी आणि शरद पवार आज वर्ध्यामध्ये एका मंचावर. एका मंचावरून दोन्ही नेते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष. UPSCनं उमेदवारी रद्द केल्याप्रकरणी सुनावणीसाठी पूजा खेडकर गैरहजर. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाकडून पुढील 2 दिवसांमध्ये हजर राहण्याची नोटीस. विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्याला केंद्राचं गिफ्ट. ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्प आणि पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज मार्गाला मंजुरी. MPSC आणि IBPS क्लार्क परीक्षा एकाच दिवशी. MPSC पूर्वपरीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा नकार. राज्यातील लाखो विद्यार्थी IBPS परीक्षेला मुकणार. गोंदियामध्ये अतिवृष्टीमुळे 3745 हेक्टर पिकांचं नुकसान. अर्जुनी मोरगाव, देवरी आणि सडक अर्जुनी तालुक्याला फटका. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावर CSMT ते बदलापूर. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव आणि हार्बरवर CSMT ते सुनाभट्टी ब्लॉक असणार. ऑगस्टपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा उकाडा वाढला. पुढील काही दिवसात मुंबई, ठाणे, पालघरमधील काही भागात हलक्या सरींची शक्यता. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन. बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचं युनूस यांच्याकडून आश्वासन. ट्विट करत पंतप्रधान मोदींची माहिती.